नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर बघूया प्रश्न पहिला। पहा, ओणम हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे? तर योग्य उत्तर आहे केरळ। ओणम हा केरळ राज्याचा प्रसिद्ध सण आहे। हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे। पुढचा प्रश्न पहा, दिल्ली भारताची राजधानी कधी बनली? तर 1911 या वर्षी दिल्ली भारताची राजधानी बनली। पुढचा प्रश्न, रेडिओ ॲक्टिव्हिटीचा शोध कोणी लावला? तर हेनरी बेकरेल यांनी लावला। पेसमेकर शरीराच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? पेसमेकर शरीराच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे? तर हृदयाशी संबंधित आहे। मानवी शरीरातील कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्लँड म्हणतात? तर पिट्यूटरी ग्रंथी या ग्रंथीला मास्टर ग्लँड असं म्हणतात। हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे। हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये खूप वेळा विचारला गेलेला आहे। पुढचा प्रश्न पहा, कार्बनचे सर्वात शुद्ध रूप कोणते आहे? सर्वांना उत्तर यायलाच पाहिजे, हिरा। कार्बनचे सर्वात शुद्ध रूप कोणते आहे? हिरा। पुढील प्रश्न पहा, एक्स-रेचा शोध कोणी लावला? तर रॅन्टझेन। मानवाने प्रथम कोणत्या धातूचा वापर केला? तर कॉपर। मानवाने प्रथम कॉपर या धातूचा वापर केला। पुढचा प्रश्न पहा, आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे। हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे। प्रश्न महत्त्वपूर्ण आहे। योग्य उत्तर आहे 8 मार्च। आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च। पुढचा प्रश्न पहा, क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे गोवा। गोवा। जागतिक रेड क्रॉस दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? जागतिक रेड क्रॉस दिन। योग्य उत्तर आहे 8 मे। 8 मे जागतिक रेड क्रॉस दिन। सूर्योदयाचा देश म्हणून कोणता देश ओळखला जातो? तर जपान। सूर्योदयाचा देश म्हणून जपान या देशाला ओळखलं जातं। पुढचा प्रश्न, संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, उत्तर यायलाच पाहिजे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद। संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद। संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर। प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे। 5 ते 6 वेळा हा प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे। संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर भीमराव आंबेडकर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 100% कोणत्या ठिकाणी चुकणार ते मी तुम्हाला सांगतो। पहा, संविधान सभेचे स्थायी अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद। स्थायी अध्यक्ष जर म्हटलं डॉक्टर राजेंद्र प्रसाद। आणि संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष जर विचारलं तर डॉक्टर भीमराव आंबेडकर। लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न पहा, अर्थशास्त्र नावाचे पुस्तक कोणी लिहिले? तर चाणक्य। चाणक्य, कौटिल्य। जय जवान जय किसानचा नारा कोणी दिला? तर लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला। प्रश्न सोपा आहे, वारंवार परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, जे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत तेच प्रश्न आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघत असतो। तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा। पुढचा प्रश्न पहा, दिल्लीत असलेल्या लाल बहादूर शास्त्रींच्या समाधीचे नाव काय आहे? तर विजय घाट। विजय घाट। महाभारताचे लेखक कोण आहेत? तर महर्षी वेद व्यास हे महाभारताचे लेखक आहेत। पुढचा प्रश्न, कोणत्या महापुरुषाला लोहपुरुष म्हटले जाते? लगेच उत्तर यायला पाहिजे, सरदार पटेल। लोहपुरुष सरदार पटेल।
कोणत्या महापुरुषाला नेताजी म्हटले जाते? तर सुभाषचंद्र बोस, नेताजी सुभाषचंद्र बोस. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या शीख गुरुला शीख धर्माचे संस्थापक मानले जाते? तर गुरु नानक. कोणत्या शीख गुरुला शीख धर्माचे संस्थापक मानले जाते? तर गुरु नानक यांना. शिखांचा मुख्य सण कोणता आहे? तर बैसाखी. शिखांचा मुख्य सण आहे बैसाखी. पुढचा प्रश्न. वास्को द गामा भारतात कधी आला? तर 1498. साल लक्षात ठेवा, तोंडी पाठ करून ठेवा. 1498. वास्को द गामा भारतात 1498 मध्ये आला. वास्को द गामा कुठून आला? तर पोर्तुगाल इथून आपल्या भारतामध्ये तो आला होता. पुढचा प्रश्न पहा. ब्रिटनचे पहिले पंतप्रधान कोण होते? तर वॉलपोल. अंतराळात उड्डाण करणारा पहिला व्यक्ती कोण? तर लेनाओ. पुढचा प्रश्न पहा. जगातील पहिले विद्यापीठ कोणते? तर तक्षशिला. जगातील पहिले विद्यापीठ तक्षशिला. चीनमध्ये पोहोचणारा पहिला युरोपियन व्यक्ती कोण? तर मार्को पोलो. चीनमध्ये पोहोचणारा पहिला युरोपियन व्यक्ती मार्को पोलो. अणुबॉम्ब टाकण्यात आलेले पहिले शहर कोणते? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. अणुबॉम्ब टाकण्यात आलेले पहिले शहर कोणते? तर हिरोशिमा. हिरोशिमा हे शहर कुठे आहे? जपानमध्ये आहे. ओके. सर्वाधिक प्राण्यांची संख्या असलेला देश कोणता? तर आपला भारत देश. सर्वाधिक प्राण्यांची संख्या असलेला देश कोणता आहे? भारत. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना कधी फाशी देण्यात आली? तर 23 मार्च 1931. 23 मार्च 1931 या दिवशी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशी देण्यात आली. तारीख लक्षात ठेवा, 23 मार्च 1931. प्रथम एव्हरेस्ट कोणी चढले? पहा, हा प्रश्न वारंवार पोलीस भरती, वारंवार तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. प्रथम एव्हरेस्ट कोणी चढले? तर पहा, तेनझिंग नोर्के. तेनसिंग नोर्के म्हणा किंवा तेनझिंग नोर्के म्हणा. काही पुस्तकांमध्ये तेनझिंग नोर्के असं दिलेलं आहे आणि काही पुस्तकांमध्ये तेनसिंग नोर्के असं दिलेलं आहे. तर आपल्या भारतातला आहे, लक्षात ठेवा. आणि एडमंड हिलरी हा न्यूझीलंड या देशातला आहे. प्रथम एव्हरेस्ट कोणी चढलं? तर आपल्या भारतातील तेनझिंग नोर्के यांनी आणि न्यूझीलंड देशातील एडमंड हिलरी यांनी. पुढचा प्रश्न पहा. सुंदरलाल बहुगुणा कोणत्या चळवळीशी संबंधित आहे? तर चिपको चळवळ. सुंदरलाल बहुगुणा चिपको चळवळ. 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केली? लगेच उत्तर यायला पाहिजे. चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू. 1923 मध्ये स्वराज्य पक्षाची स्थापना चित्तरंजन दास यांनी केली आणि मोतीलाल नेहरू यांनी केली. लक्षात ठेवा, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. साल लक्षात ठेवा मित्रांनो, साल 1923. पुढचा प्रश्न पहा. पांढऱ्या हत्तींचा देश कोणता आहे? तर थायलंड. पांढऱ्या हत्तींचा देश थायलंड. कांगारू हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे? विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. यावर वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला आहे. कांगारू हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे? तर ऑस्ट्रेलिया. विद्यार्थी मित्रांनो, जे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत ते सर्व प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. मग ती कोणतीही परीक्षा असो, तलाठी भरती, वनरक्षक भरती, पोलीस भरती, जे प्रश्न विचारले गेले आहेत तेच प्रश्न आपण बघत आहोत. त्यामुळे व्यवस्थित उत्तर पहा आणि हेच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये दिसणार आहेत. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या ग्रहाभोवती वर्तुळे आहेत? कोणत्या ग्रहाभोवती वर्तुळे आहेत? योग्य उत्तर आहे शनी. शनी या ग्रहाभोवती वर्तुळे आहेत. पुढचा प्रश्न पहा. जगात सर्वाधिक शाखा असलेली बँक कोणती आहे? लगेच उत्तर यायला पाहिजे. स्टेट बँक ऑफ इंडिया. जगात सर्वाधिक शाखा असलेली जी काही बँक आहे ती कोणती आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, लक्षात ठेवा, लिहून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला
हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.